ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन. पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आपल्या सगळ्यांच्या मनात कधीतरी हा गोंधळ नक्की होतो नाही का? श्रद्धा महत्वाची की बुद्धी? हो, म्हणजे भावनेनं विचार करायचा की तर्काने? अगदी. या दोन्हींमध्ये नेहमी एक प्रकारची लढाईच सुरू असते. पण जर कोणी सांगितलं की या दोघांची कामाची वाटणी ठरलेली आहे आणि त्या आपापल्या जागी बॉस आहेत तर? आणि हीच वाटणी नेमकी कशी आहे हे श्री अरविंदांनी त्यांच्या विचारांमधून खूप सुंदरपणे मांडलं आहे. अच्छा. आपल्याकडे श्रीमाताजींच्या लेखनातून आलेले काही विचार आहेत जे हा गोंता सोडवायला मदत करतात. तर मग आज आपण याच उत्तराचा शोध घेऊया. श्री अरविंदांच्या धर्माच्या व्याख्येपासून सुरुवात करूया का? हो, कारण ती मुळातच खूप वेगळी आहे. ते म्हणतात, धर्म म्हणजे आपल्या रोजच्या जाणीवांच्या आणि विचारांच्या पलीकडे जे काही आहे त्या अतिमानसिक क्षेत्राचा शोध घेणं. हो, ही व्याख्या ऐकल्यावरच लक्षात येतं की हे क्षेत्र तर्काच्या पलीकडचं आहे. अगदी. आणि इथेच खरा मुद्दा आहे. जर धर्माचं मैदानच बुद्धीच्या आवाक्याबाहेरचं असेल तर आपण तर्काच्या फुटपट्टीने ते मोजायचा प्रयत्न का करतो? बरोबर. तर्कबुद्धी तिथली मालकीन नाही. कसं आहे ना, जसं आपण क्रिकेटच्या नियमांनी फुटबॉलचा सामना जिंकण्याचा प्रयत्न करतोय. अच्छा. दोन्ही खेळ चांगले आहेत, पण त्यांचे नियम आणि मैदानं पूर्णपणे वेगळी आहेत. हे खूपच रंजक आहे. पण इथे एक महत्वाचा प्रश्न येतो. मग याचा अर्थ असा नाही का की धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या कोणत्याही चुकीच्या गोष्टीवर आपण तार्किक प्रश्न विचारायचाच नाही? नाही. हा विचार धोकादायक वाटू शकतो, पण उत्तम प्रश्न आहे हा. श्री अरविंद यावरही उत्तर देतात. ते असं मुळीच म्हणत नाहीयेत की तर्कबुद्धी निरुपयोगी आहे. अच्छा. उलट तिचं काम खूप महत्वाचं आहे, पण तिचं कार्यक्षेत्र वेगळं आहे. धर्माच्या प्रांतात तिची भूमिका नाही, पण आपल्या रोजच्या मानवी जीवनात तीच सीईओ आहे. वा. म्हणजे धर्माच्या प्रांतात तर्कबुद्धीला नो एंट्री, पण आपल्या दैनंदिन आयुष्यात तीच बॉस आहे. अगदी. मग तिचं नेमकं काम तरी काय? तिची दोन मुख्य कामं आहेत. पहिलं म्हणजे प्राणिक किंवा भावनिक स्तरावर सुव्यवस्था आणणं. प्राणिक म्हणजे आपल्या मनात राग, वासना, लोभ असे अनेक आवेग येतात ना. हो, येतात. हे म्हणजे समजा कंपनीतले बंडखोर कर्मचारी. तर्कबुद्धी इथे एका HR मॅनेजरचं काम करते. छान उदाहरण आहे. ती या भावनांना शिस्त लावते, कोणता आवेग योग्य आणि कोणता अयोग्य हे ठरवते. सोप्या भाषेत सांगायचं तर आपली तर्कबुद्धी म्हणजे गाडीतल्या ब्रेकसारखी आहे. अच्छा. आणि भावना म्हणजे ॲक्सिलरेटर. अगदी. जो वेगाने पुढे नेतो. पण ब्रेकशिवाय गाडी चालवली तर अपघातच होणार. वा. हे उदाहरण एकदम चपखल बसलं. आणि दुसरं काम कोणतं? दुसरं काम आहे मानसिक पातळीवर सुव्यवस्था आणणं. म्हणजे आपल्या विचारांच्या पातळीवर? हो. आपल्या डोक्यात एकाच वेळी 100 विचार सुरू असतात. काही एकमेकांना पूरक तर काही पूर्णपणे विरोधी. बरोबर. इथे तर्कबुद्धी एका चांगल्या संपादकाची म्हणजे एडिटरची भूमिका बजावते. ती या सगळ्या विचारांची छाळणी करते, त्यातला गोंधळ दूर करते आणि त्यांना एक सुसूत्रता देते. म्हणजे कोणती संकल्पना योग्य आहे, कशात विरोधाभास आहे, हे तपासण्याचं काम तिचं. अगदी बरोबर. म्हणजे थोडक्यात तर्कबुद्धी ही आपल्या आयुष्याची इंटरनल मॅनेजर आहे. हो. तिचं काम बाहेरच्या गूढ प्रश्नांची उत्तरे शोधणं नाही, तर आतला म्हणजे आपल्या भावना आणि विचारांचा गोंधळ आवरायचा आहे. अगदी तसंच. ती आपल्याला एक संतुलित आणि शिस्तबद्ध जीवन जगायला मदत करते. तिचं सामर्थ्य या क्षेत्रात आहे, अध्यात्माच्या क्षेत्रात नाही. तर मग आजच्या या चर्चेचं सार असं आहे की श्री अरविंद आपल्याला या दोन्ही गोष्टींचा योग्य सन्मान करायला शिकवतात. धर्म म्हणजे अज्ञाताच्या सागरात घेतलेली एक धाडसी उडी. आणि तर्कबुद्धी म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्याची नाव व्यवस्थित आणि सुरक्षितपणे चालवणं. एकाच वेळी दोन्ही गोष्टींची गरज आहे. बरोबर. आणि हाच विचार श्रोत्यांसाठी एका प्रश्नावर येऊन थांबतो. कोणता? जर तर्कबुद्धी आपल्या आयुष्याची व्यवस्थापक आहे आणि धर्म किंवा अध्यात्म त्या पलीकडचा शोध आहे, तर आपण आपल्या आत या अंतर्गत मॅनेजर आणि बाहेरच्या संशोधक यांच्यात संवाद कसा घडवून आणू शकतो? खरंय.
एकीने आयुष्य सुरळीत ठेवायचं आणि दुसरीने त्याला अर्थ द्यायचा. या दोन्हींना जोडणारा पूल आपल्या आतच असू शकतो का? धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.